रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नीलम गोरे यांनी 2 मर्सिडीज दिल्यानंतर आमदारकी मिळते शिवसेनेमध्ये ठाकरेंमध्ये असं बोललं होतं. त्याला काउंटर करताना संजय राऊत असं म्हणाले की नीलम गोरे अत्यंत निर्लज्ज आणि विकृत बाई आहेत. एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये? मला वाटतं की संजय राऊत जे बोलतात तिकडे काय फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही. कारण आता संजय राऊत हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, ते पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, आमचे चांगले मित्र आहेत आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला पुरवठा मिळालेला आहे. म्हणजे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात. पण कुठल्या विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते. पण एक नीलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या, रिपब्लिकन पक्षामध्ये त्या 2 वर्ष होत्या आणि माझ्या पक्षाकडून त्यांना MLC देण्याची त्यांची इच्छा होती, मागणी त्यांची मिळाव्याची इच्छा होती. पण काय तशी आम्हाला देता आली ना, आमच्याकडे एवढ्या MLC नव्हत्याही. त्यामुळे त्या BJPमध्ये गेल्या, आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. त्यामुळं मला वाटतं की आता त्या 2 गाड्यांचं काही मला माहीत नाही आहे. त्या कुठल्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या होत्या मला माहीत नाही. 2 मर्सिडीज गाड्याचं काय मला माहीत नाही आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल. एवढ्या मर्सिडीज गाड्या घेऊन काय करणार ते. पण तरी त्यांच्या या विधानाचं आपण हे करणार का, चौकशी मागणी करणार का? त्यांनी जे विधान केलेलं आहे आता एक तर जरी नीलम गोरे यांनी असं म्हटलं असलं तरी या विकृत बाई आहेत किंवा अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत यांना सोबत नाही आहे आणि त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला काही हरकत नव्हती. पण या विकृत बाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही. त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी अशी आपली सूचना. यांच्या बाबतीत विधिमंडळ सचिवालयानं जे आहे ती जागा रिक्त करण्यात आली होती, असं माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात विधिमंडळ सचिवालय कुठेतरी पत्र जे आहे ते न मिळाल्याचा दावा करते. कशा प्रकारे बघताय माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात? नंतर माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्यांना शिक्षा सुनावलेली आहे. आता त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जरी आरोप सिद्ध झालेला असला तरी जोपर्यंत वरच्या कोर्टात जाण्याची संधी असते त्या संधीपर्यंत मला वाटतं की त्यांना दोषी ठरवणं होणार नाही आहे. त्यामुळं सुनील केदार यांच्याबद्दल तो निकाल लागला होता, ते काय वरच्या कोर्टात कुठं गेले नाही, त्यामुळं त्यांच्यावर तो इफेक्ट झाला होता. पण माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल ते आता वरच्या कोर्टाला जातील. जर नाही गेले तर विधिमंडळ अध्यक्ष जे आहे ते निर्णय घेतील. चला. कर्नाटकमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे आणि कन्नड रक्षण वेदिका समिती जी संघटना आहे तिथली ही वारंवार महाराष्ट्रातल्या लोकांना असं मारहाण करणं, बसेसला काळं फासणं अशा प्रकारचे कृत्य करत असते. आपलं काय भूमिका असणार आहे अशा संघटनेमध्ये? या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि माननीय नरेंद्र मोदीजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि अशा घटना घडू नयेत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव आणि हा जो सगळा परिसर आहे मराठी भाषिक तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची तिथल्या स्थानिक लोकांची मागणी, आमची मागणी आहे. पण महाजन कमिशननी जे काय रिपोर्ट दिले आणि त्यांनी त्याची जी काही त्या लाईन अशी ठरवली त्यामुळं मराठी भाषिक लोकांचा सगळी गावं त्या कर्नाटकमध्ये गेलेली आहे. त्यामुळं आणि हा विषय आता कोर्टामध्ये आहे. त्यामुळं मला वाटतं की जसं मराठी फलकांना काळं फासणं किंवा बसेस दगडफेक करणं योग्य नाही आहे. तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि अशा घटना घडू नयेत. आणि कोर्टाचा निकाल जो येईल तो सर्वांना मान्य असेल. त्यामुळं कोर्टाच्या निकालाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण आमची अजूनही मागणी आहे की बेळगावमधला जो परिसर आहे मराठी भाषिक, तर त्या मराठी भाषिक परिसराला त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये तो विभाग आला पाहिजे अशी आमची अजूनही मागणी आहे. पण या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो की हे असं करणं ठिकाणी करू नये. मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान मोदी जैविक माझा जन्म झाला नाही असं त्यांचं, मोदींचा जन्म हा जैविक नाही असं त्यांचं एक विधान होतं. आणि त्या विधानावर साहित्य संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर म्हणतायत की तो विधान हे चुकीचं आहे आणि साहित्याच्या बाबतीमध्ये ते संत परंपरेचे उदाहरणं देऊन मोदींच्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत आहे.
ठीक आहे ना, वेगवेगळी मतं असू शकतात. त्यामध्ये मोदीजींनी जी आपली भूमिका मांडली त्यांचा तो विचार आहे. आणि आपल्या काय नाव त्यांचं? तारा भवाळकर जे आहे त्या महिला आहेत, मोठ्या साहित्यिका आहेत, विचारवंत आहेत. आणि त्यांनी त्या ठिकाणी भूमिकाही तिथं चांगली मांडलेली आहे. गौतम बुद्धांच्या बद्दलही त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं त्यांनी हे मांडलेलं आहे की जर बुद्धाला 14वा कुठला अवतार म्हणतात? विष्णूचा 9वा होता. जर विष्णूचा 9वा अवतार जर म्हणतात तर मग बुद्धाची मूर्ती तिथे ठेवली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरीही अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी 5 स्टारच्या हॉटेलमध्ये गेला तर ऑल इंडियामध्ये बुद्धाच्या मूर्ती तर पाहायला मिळतात. त्यामुळं बुद्धाची जी विश्वशांतीची भूमिका आहे ती सगळ्यांना मान्य आहे. पण आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मतभिन्नता असू शकते. सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मोदीजीने आपलं मत मांडलं आणि ताराताईंनी आपलं मत मांडलेलं आहे. साहेब 10 वर्ष झाली साहेब तुम्ही भाजपासोबत मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. हा? मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. त्यांच्यामध्ये एक संवाद चांगल्या पद्धतीने झाल्याचं चित्र दिसलं होतं. येणाऱ्या महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत. कशा प्रकारे? मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाही. आणि येत असतील तरी येऊ नये असं माझं मत आहे. आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेले नेते आहे. कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त शिवसेनेला 20 जागांवर समाधान मानावं लागलं. तिथं मुख्यमंत्री पदाचा वाद करत बसलेली महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीला जनतेने मोठी चपराक दिलेली आहे. आणि तुम्ही फक्त आरोप करता, तुम्ही फक्त अशा पद्धतीची भूमिका मांडता. आणि म्हणून मला वाटतं की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेही तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फार फरक पडणार नाही असं माझं मत आहे. साहेब गेली 10 वर्ष एनडीए सोबत आहात, पण 10 वर्षामध्ये एकटेच रामदास आठवले हे केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसत आहेत. पण 2 नंबरची फळी आठवले साहेबांनंतरची 2 नंबरची फळी ही कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही. विधानसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद नाही आपण म्हणताय ते म्हणजे बरोबर पुनर्वसन आहे की होणार की नाही आम्ही कार्यकर्त्यांचं? अनेक वेळेला मागणी केलेली आहे. मी एकटा आहे याबद्दल मी समाधानी नाही. मोदी शहाना सांगून एक राजापूरचं तिकीट घेता आलं नाही तुम्हाला सोलापूर लोकसभेचं. नाही ठीक आहे. आम्हाला जर तिकीटही दिली नाहीत आणि MLC द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक MLC आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये आणि ती मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. मला एकट्याला मिळाले त्यात काही मी समाधानी नाही. पण आता मात्र या ज्या DPDC आहेत, त्यानंतर SO आहेत, बाकीच्या कमिट्या महामंडळं त्यामध्ये संधी देऊ असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक MLC अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि एक मंत्रिपद जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्यासाठी ठेवलं असावं. त्यामुळं ते एक मंत्रिपद आम्हाला मिळावं. आमच्या पक्षाचा समाज आमच्यासोबत आहे. त्यामुळे एक मंत्रिपद आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. जे आहेत त्यांचा आता झालं राव दे. काय बोलायचं काय विचारायचं कळत नाही. स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात जो आहे तो निर्णय होणार आहे कसं पाहताय? अजून मागा बोलले की या प्रश्न नाही निर्णय म्हणजे आता कोर्टामध्ये तर आता OBCच्या रिझर्वेशनच्या संबंधामध्ये रिट पिटिशन आहे. आणि त्यामुळे निवडणुका पुढं जात आहे. त्यामुळे लवकर निवडणुका झाल्या पाहिजे असं आपलं मत आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू सरकारने मांडलेली आहे आणि लवकर निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. की राज ठाकरे अनेकांना न उलगडणार फोडा आहे. त्यामुळे ते जर का महायुतीमध्ये आले तर अनेकांना त्याची अडचण होईल म्हणून त्यांना विरोध होतोय अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. कोणी केलंय? मनसेचे नेते. नाही आम्हाला काय अडचण होणार नाही. आम्हाला अडचण होण्याविषय नाही. ते लोकसभेमध्ये आमच्यासोबत होतेही. राज ठाकरे लोकसभा काय वैचारिक मतभेद असू शकतातही. कारण राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला, त्यात निळा रंग होता, त्यानंतर भगवा रंग होता, हिरवा रंग होता. पण आता एकदम भगवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं, निळ्याला विरोध करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळं राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे, दक्षिण भारतीय आहेत, गुजराती आहेत,
आणि त्याचा परिणाम आपल्या मतदारांवर होऊ शकतो. त्यामुळे BJPला माझं नम्र निवेदन आहे की राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नये. आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही. साहेब